नमस्कार. आज आपण चेक कसा लिहायचा तो पाहणार आहोत. बचत गटामध्ये अंतर्गत कर्ज काढण्यासाठी जो काही चेक दिला जातो, तो चेक कसा लिहायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, हा एक महिला बचत गटाचा चेक आहे. जिथं दिनांक लिहिलेले आहे, त्या ठिकाणी आपण दिनांक लिहायचे आहे. जी काही आपण दिनांक लिहितो, त्या तारखेपासून पुढे 3 महिने हा चेक चालतो. पे म्हणलेला आहे. पेच्या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण चेक देणार आहोत, म्हणजे ज्या महिलेला चेक देणार आहोत, त्या महिलेचं इथं नाव लिहायचं आहे. त्यानंतर रुपये म्हटलेला आहे. रुपयाच्या ठिकाणी अंकामध्ये लिहायचं आहे ₹40,000. म्हणजे आपण ज्या रकमेचा चेक देणार आहोत, ती रक्कम या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर इथं बॉक्समध्ये लिहायचं आहे अंकामध्ये. ₹40,000 इथं अंकामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर इथं गटाचा शिक्का मारायचा आणि त्या ठिकाणी अध्यक्ष सचिवांची सही घ्यायची आहे. त्यानंतर चेकच्या पाठीमागे सुद्धा इथे मध्ये शिक्का मारायचा आणि त्या ठिकाणी सही घ्यायची आहे. अध्यक्ष सचिवांची सही घ्यायची आहे तुम्हाला. या प्रकारे हा चेक लिहून पूर्ण करायचा आहे.